हाय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे मयुरी अँड यू आर वॉचिंग ट्रेंड्स मयुरी यूट्यूब चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप चांगले इफेक्टिव्ह सिरम दाखवणार आहे, जे की मी स्वतः यूज करत आहे माझ्या हेअरसाठी. आणि जसं की तुम्हाला माहित असेल, मी 2 वर्ष कंटिन्युअस स्मूथनिंग केली होती. त्यानंतर हेअर हे डॅमेज होतातच आणि मला काही इतका वाईट एक्सपिरियन्स नाही आला. बट त्याचे जे साईड इफेक्ट्स आहे, यू मस्ट नो की कॅन्सर होतो हे ते, आणि मला एवढी माझी चांगली लाईफ अशा डिसीजमध्ये अजिबात घालवायची नाहीये. त्यामुळे मी डिसिजन घेतला की आय विल नॉट डू एनी हेअर ट्रीटमेंट नाऊ, रादर दॅन मी काही असे प्रोडक्ट्स यूज करेल जेणे की माझे हेअर सॉफ्ट, सिल्की, शायनी होतील आणि हेअर ग्रोथ सुद्धा होईल. सो हे सगळे प्रोडक्ट मी अमेझॉनवरती ऑर्डर केलेले आहेत आणि सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. सो लेट स्टार्ट. बिफोर स्टार्टिंग द व्हिडिओ लेट मी टेल यू की अमेझॉनवरती 14 ते 16 नोव्हेंबर पर्यंत जेन्सी सेल आहे, जिथे की तुम्हाला 60% पर्यंत ऑफ भेटणार आहे. सो हरी अप अँड शॉप नाव. सगळ्यात पहिल्यांदा मी जरा कॉस्टली प्रोडक्ट पासून स्टार्ट करणार आहे, कारण जेवढं कॉस्टली आहे तेवढं ते इफेक्टिव्ह पण आहे, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सगळ्यात पहिलं हे लॉरियल प्रोफेशनलचं हेअर सिरम आहे आणि ह्यांनी क्लेम केले की तुमचे 6 वीकमध्ये 1000+ हेअर्स ग्रो होणार आहेत आफ्टर युजिंग दिस सिरम. आणि मेनली मला हे सिरम का आवडतात ना, यांची कन्सिस्टन्सी असते, एकदम वॉटरी कन्सिस्टन्सी असते. आपण ऑफिसला वगैरे जाताना सुद्धा हे अप्लाय करू शकतो, असं नाहीये की ऑइली असतं. आणि आय हेट ऑइल्स ॲक्च्युली, मला अजिबात ऑइल लावायला आवडत नाही. ऑइल ऑलरेडी माझ्या हेअर्समधून खूप जास्त सिक्रेट होतं. सो हे जे सिरम्स असतात ना, ते मला आवडतात. आणि जस्ट तुम्हाला तुमच्या अशा मिडल पोर्शनमध्ये हेअर्सच्या हे सिरम हे करायचं आहे, अप्लाय करायचं आहे आणि जस्ट असं मसाज करायचं आहे. आणि अशा टाईपमध्ये हे सिरम तुम्हाला यूज करायचे असतात. आणि असं नाही आहे की तुम्ही नाईट रुटीनमध्येच यूज करू शकता किंवा मॉर्निंग रुटीनमध्येच यूज करू शकता. जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही हे यूज करू शकता. ओव्हरनाईट ठेवायचं लावून मी तर ऑफिसला जाताना वगैरे यूज करते, कारण बेटर वाटतं मला. आणि तुम्ही माझ्या हेअर्सची क्वालिटी पाहिलीच असेल की इतकी काही छान नाहीये, बट यूज केल्यानंतर मला थोडा इफेक्ट जाणवायला लागला आहे. माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स मधलं हे हेअर ऑइल आहे, हे मी यूज करत आहे करंटली आणि खरंच खूप छान हेअर ऑइल आहे. पिलग्रिमचा एक शॅम्पू सुद्धा आहे, जो की मी आता यूज करते आणि खरंच चांगला वाटला मला, एकदम बेस्ट वाटला तो शॅम्पू. कारण ज्या वेळेला मी स्मूथनिंग वगैरे केली होती त्यावेळेला तेच मी शॅम्पू यूज करायचे आणि त्यामुळे तर मॅनेजेबल राहायचेच हेअर्स. बट इतर शॅम्पू यूज केल्यानंतर मला तसं काही फारसं बरं वाटत नव्हतं, म्हणजे खूप विरळ वाटत होते हेअर्स किंवा हेअर फॉल होत होता. बट पिलग्रिमचा तो शॅम्पू यूज केल्यानंतर मला खरंच छान रिझल्ट मिळालेला आहे. आय विल शो यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. अँड आता मी ह्या हेअर ऑइलविषयी बोलणार आहे. हे आहे स्पॅनिश रोजमेरीचं बायोटिन हेअर ग्रोथ ऑइल आणि मी वीकमधून 2 वेळेला अशी हे यूज करते. सो हे पण अगेन इफेक्टिव्ह आहे. छोटीशी बॉटल आहे आणि आजच्या हॉलमध्ये सगळ्यात स्वस्त प्रोडक्ट हेच आहे. 250-200 समथिंग या रेंजमध्ये आहे. नेक्स्ट, जर तुम्हाला कमी रेंजमध्ये बजेट फ्रेंडली हेअर ग्रोथ सिरम हवं असेल तर हे सोलफ्लॉवरचं आहे हेअर ग्रोथ सिरम. प्रत्येकामध्ये रोजमेरी हे इन्ग्रेडियंट आहेच आणि खूप ट्रेंडिंग आहे ते सध्या. खरंच इफेक्टिव्ह आहे, म्हणून प्रत्येक प्रोडक्टमध्ये तुम्हाला ते दिसणार आहे. सो अशा टाईपची पॅकेजिंग आहे. हे 30 ml मध्ये तुम्हाला भेटत आहे आणि ऍप्लिकेशन करण्यासाठी वगैरे त्यांनी खूप छान अशी बॉटल दिली आहे. सो हे अजून मी यूज केलं नाहीये, बट यू कॅन ट्राय. मी सध्या पिलग्रिम आणि लॉरियल हे 2 हेअर सिरम जे आहेत ना ते यूज करा. या सिरमचा असा एक इफेक्ट की हे अँटी ग्रेइंग आहे. जर तुमचे हेअर्स व्हाईट वगैरे होत असतील ना, तर त्याच्यासाठी हे नक्कीच तुम्ही यूज करू शकता. इन्स्टा ट्रेंडिंग किंवा खूप मी यूज केलं असेल जास्त तर हे पिलग्रिमचे हेअर सिरम आहे, जे की रिडेन्सियल आणि ॲनागेन ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत. ॲडव्हान्स हेअर ग्रोथ सिरम आहे विथ ग्रीन टी. सो हे खूप छान आहे, माझं फेवरेट आहे. याच्या मी ऑलमोस्ट 2-3 बॉटल्स तर यूज केल्याच असतील. लॉरियलची तरी ती माझी फर्स्ट बॉटल आहे. आणि हे पण सगळे सिरम जे आहेत ना ते नॉन ग्रीसी, नॉन ऑइली आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, मार्केटमध्ये सुद्धा ट्रेंडिंग हे थ्राइव्हचं हेअर सिरम आहे. याच्यामध्ये पण ॲनागेन आहे, रिडेन्सियल आहे आणि कॅपिला असे काही इन्ग्रेडियंट आहेत. आय एम नॉट शुअर अबाउट दिस 2 इन्ग्रेडियंट्स, बट बाकीचे जे 2 आहेत ते तर खूप साऱ्या सिरम्समध्ये मी रीड केलेले आहेत. सो अगेन याची क्वांटिटी बरीचशी दिलेली आहे प्राईसच्या ह्याच्याने. तर याची 50 ml ची बॉटल आहे, जी सोलफ्लॉवरची होती ती ऑलमोस्ट 30 ml ची होती. सो हे सुद्धा सिरम तुम्ही एकदा ट्राय करून पाहू शकता. दॅट्स इट फॉर द टुडेज व्हिडिओ. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून गाईज. बाय बाय.